पालकमंत्री महोदयांनी मला त्या दिवशी पाचारण करून सांगितलं की शिवसेनेबरोबर काय आपलं होऊ शकत नाही, की खरंच तो उमेदवार श्रीरामपूरसाठी योग्य नाहीये. परिस्थिती सगळी चांगली शांत राहावी असं न वाटणारी ही व्यक्ती आहे. की त्या श्रीरामपूरचा हेवा विखे पाटील साहेबांनाही वाटायचा, थोरात साहेबांच्या कुटुंबालाही वाटायचा, फुले साहेबांना, काळे साहेबांनाही वाटायचा, बापूसाहेब तनपुरेंच्या कुटुंबियांनाही वाटायचा, खाली गडाख साहेबांना वाटायचा, सगळ्यांना वाटायचा. श्रीरामपूर सारखा त्यांचा तालुका होऊच शकत नव्हता आणि ते श्रीरामपूर कुठेतरी हरवलं. मी ते व्हॉट्सअपवरचं जयबाबा वाचल्याशिवाय माझा काही दिवस निघत नाही. आणि त्यांनी ज्या ज्या सहकार्यांना विश्वासानं इथं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्या लोकांनी काय केलं तर मी काय सांगू. अच्छा, त्यांचीच वारस उभे आहेत काय? शिवराळ भाषा जर वापरणारे कोणी असेल, म्हणजे कुठल्याही पक्षाचे असतील, अगदी आमच्या युतीचे असले जरी, तुम्ही टीका कराल, टिप्पणी कराल, तुम्ही निंदा नालस्ती कराल, तुम्ही आरोप कराल, बिनबुडाचे आरोप. तुम्ही निवडून देताना जर अशा पक्षाच्या किंवा अशा आघाडीच्या लोकांना निवडून दिलं ज्यांची सत्ताच नाही कुठे, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जे की इथे युती म्हणून उभे आहेत, फक्त हेच दिलेला शब्द पूर्ण करू शकतात. पालकमंत्री शेवटी पालकमंत्री असतात. राधाकृष्ण विखे पाटील साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकरता किंवा उमेदवारी करता हट्ट करू नका. आम्ही शहराच्या विकासाकरता तो दोन मागे पाऊल घेतले. अनुराधा अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. माझ्याकडचे नगरसेवक जे होते, आता कोण कुठल्या कारणाकरता पळून गेला, आता पळून गेलाच म्हटलं पाहिजे ना.